नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संपूर्ण फेब्रुवारी महिन्याच्या वन लाईनर स्वरूपातल्या चालू घडामोडी. ओके, तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. संपूर्ण फेब्रुवारी महिन्यातल्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, इंडिया AI इम्पॅक्ट एक्सपो समिट 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? बघा, याचं उत्तर असणार आहे नवी दिल्ली. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिला राष्ट्रीय बायोबँक नुकतीच कोणत्या देशाने सुरू केलं आहे? ओके, तर बघा याचं उत्तर आहे भारत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आहे, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? याचं उत्तर असणार आहे 45वा. ओके, तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स यामध्ये भारताचा 45वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न आहे, पढाई विथ AI हा AI आधारित डिजिटल लर्निंग उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला आहे? याचं उत्तर असणार आहे हिमाचल प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, न्यू स्टार्ट ट्रिटी हा करार नुकताच समाप्त झाला आहे. तो कोणत्या दोन देशांदरम्यान सुरू होता? बघा, अमेरिका आणि रशिया या दोन देशांदरम्यान न्यू स्टार्ट ट्रिटी हा जो करार आहे तो नुकताच संपलेला आहे. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, दार्जिलिंग हिमालयन रेल्वेमध्ये 145 वर्षाच्या इतिहासात कोणाची पहिली महिला TTE म्हणजेच ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे सरिता योल्मो असे यांचं नाव आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतातील पहिला संगीतमय रस्ता नुकताच कोणत्या शहरात बांधण्यात आला आहे? याचं उत्तर असणार आहे मुंबई. ओके, तर मुंबई या शहरामध्ये भारतातील पहिला संगीतमय रस्ता बांधण्यात आला आहे. चला पुढचा प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या ब्रिक्स शेर्पा बैठक 2026चे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे? सुधाकर दलीला असे यांचं नाव आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेअंतर्गत पायलट जिल्हा कोणता निवडला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन बघा, बालाघाट मध्य प्रदेश. म्हणजेच मध्य प्रदेशमधील बालाघाट हा जिल्हा जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेअंतर्गत पायलट जिल्हा म्हणून निवडलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे, साने ताकाची या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत? बघा, याचं उत्तर आहे जपान. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. जागतिक जन्मजात हृदय दोष दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 14 फेब्रुवारी. दरवर्षी आपण 14 फेब्रुवारी रोजी जागतिक जन्मजात हृदय दोष दिवस साजरा करतो. चला पुढचा प्रश्न आहे, स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? याचं उत्तर आहे केरळ. बघा, बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून नुकतेच कोण निवडून आले आहेत? याचं उत्तर आहे तारिक रहमान. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न क्रमांक 14 आहे, ईशान्य भारतातील पहिली इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी नुकतीच कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे? याचं उत्तर असणार आहे आसाम. तर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे, ई माटी कथा काहे अँड बक्षी जगदबंधू द ग्रेट कमांडर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बघा, त्यांचं नाव आहे विश्वभूषण हरिचंदन. प्रश्न क्रमांक 16 आहे, नुकतीच पल्स क्रांती कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आली आहे? बघा, पल्स क्रांती ही मध्य प्रदेश या राज्यातून सुरू करण्यात आली आहे. बायोफेक 2026 साठी कोणत्या देशाला कंट्री ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे? बघा, भारत. तर भारताला बायोफेक 2026 साठी कंट्री ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, 2026च्या आशिया रायफल पिस्तूल चॅम्पियनशिपमध्ये 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? बघा, याचं उत्तर आहे इलावेलिन वालारिवन आणि अर्जुन बबुता. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारतीय हवाई दलाने कोणत्या देशाच्या हवाई दलासोबत संयुक्त इन सिटू हवाई सराव आयोजित केला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे थायलंड. तर थायलंड देशासोबत इन सिटू हा हवाई सराव आयोजित केला आहे भारतीय हवाई दलाने. ओके,
प्रश्न क्रमांक 20 आहे, भारत 2026मध्ये ब्रिक्स या संस्थेचे कितव्यांदा अध्यक्षपद भूषवत आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे चौथ्यांदा. तर भारत 2026मध्ये चौथ्यांदा अध्यक्षपद भूषवत आहे. पुढचा प्रश्न आहे, 79व्या संतोष ट्रॉफी 2026चे विजेतेपदक कोणी जिंकले आहे? तर बघा, सर्व्हिसेस या संघाने 79व्या संतोष ट्रॉफी 2026चे विजेतेपदक जिंकले आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून निवडून आलेले तारिक रहमान यांच्या शपथग्रहणासाठी भारताकडून कोण हजेरी लावणार आहे? म्हणजेच कोण जाणार आहे? ओके, तर बघा, भारताकडून कोण गेलं होतं? तर ओम बिर्ला हे गेले होते. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. चर्चेत असणारे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर बघा, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, 2026चा चांग क्रँडल मानवतावादी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? बघा, डॉक्टर आर व्यंकटेश आणि डॉक्टर हरिप्रिया अरविंद या दोघांनाही 2026चा चांग क्रँडल मानवतावादी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ओके, तर बघा, प्रश्न क्रमांक 25 आहे, भारतातील पहिले काच संग्रहालय कोठे बांधले जात आहे? तर उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे भारतातील पहिले काच संग्रहालय बांधले जात आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, आयकॉम ही स्वायत्त संस्था कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर बघा, आयकॉम ही स्वायत्त संस्था जी आहे ती तेलंगणा या राज्याने सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, बार्बाडोस देशाच्या कोणत्या प्रधानमंत्री यांनी सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे? तर मिया अमोर मॉटले यांनी बार्बाडोस देशाच्या सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28 आहे, फेब्रुवारी 2026मध्ये केंद्र सरकारने कोणत्या सेवेतील अधिकाऱ्यांना माजी सैनिक दर्जा दिला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस. ओके, तर लक्षात ठेवा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026मध्ये आसाममधील कुमार भास्कर वर्मन सेतूचे उद्घाटन कोणी केले आहे? बघा, याचं उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 30 आहे, फेब्रुवारी 2026मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये ईशान्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अजित लाल यांची केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये ईशान्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, आर्कटिक सेंट्री हे मिशन कोणी सुरू केले आहे? तर नाटो या संस्थेने आर्कटिक सेंट्री हे मिशन सुरू केलेले आहे. ओके, नाटोचा फुल फॉर्म होतो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 32 बघूयात आपण. फेब्रुवारी 2026मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या पंतप्रधान कार्यालयाच्या नवीन इमारतीचे नाव काय आहे? तर बघा, सेवातीर्थ असे नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, गुजरात सरकारने गिफ्ट सिटीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा, गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष आहेत उदय कोटक. चला पुढचा प्रश्न आहे, T20 विश्वचषकच्या इतिहासामध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय यष्टिरक्षक म्हणजेच कीपर कोण बनला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ईशान किशन. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. नुकताच अंदमान आणि निकोबार बेटावरील कोणत्या बेटावर चिखलाचा ज्वालामुखी उद्रेक झाला आहे? तर बघा, बारातंग या बेटाचं नाव आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 26 आहे, कोणत्या देशाच्या नौदलाने पहिल्यांदाच संयुक्त सागरी दलाच्या कंबाईंड टास्क फोर्स 154चे नेतृत्व स्वीकारलेले आहे? ओके, तर बघा, भारताच्या नौदलाने पहिल्यांदाच संयुक्त सागरी दलाच्या कंबाईंड टास्क फोर्सचे नेतृत्व स्वीकारले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वन लाईनर स्वरूपाचे प्रश्न असल्यामुळे मी थोड्या वेगात घेत आहे. ओके, तर बघा, प्रश्न क्रमांक 37 आहे, नागालँडमधील सांगतम नागा समुदायाने कोणत्या धोक्यात असलेल्या प्राण्याच्या शिकार आणि व्यापारावर बंदी घातली आहे? तर बघा, त्या प्राण्याचं नाव आहे पेंगोलिन. ओके, तर पेंगोलिन या प्राण्याच्या व्यापारावर आणि शिकारीवर बंदी घातली आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे, भारतीय नौदलाचा बहुपक्षीय सराव मिलन 2026 कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर बघा, मिलन 2026 जो आहे तो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुरू झाला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, जुआन अँटोनियो समरंच असे यांचं नाव आहे. त्यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन उपाध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 40 बघूयात आपण. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर 15 फेब्रुवारी रोजी दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस साजरा करतो. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर भारताचे स्थान आहे 75वे. ओके, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026मध्ये भारताचे स्थान 75वे आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 42 आहे. नुकतेच कोणत्या राज्याने जमिनीच्या नोंदीवर QR कोड लागू करण्याची घोषणा केली आहे? तर बघा, ओडिशा या राज्याने नुकतेच जमिनीच्या नोंदीवर QR कोड लागू करण्याची घोषणा केली आहे. 2025चा ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर साठीचा FIPI पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर OIL असे या कंपनीचं नाव आहे. चला प्रश्न क्रमांक 44 आहे. BWF पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026मध्ये कोणत्या देशाने सर्वात जास्त पदके जिंकलेली आहेत? तर बघा, याचं उत्तर आहे चीन. तर चीन या देशाने सर्वात जास्त पदके जिंकली आहेत. महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा, महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26मध्ये भारताचा क्रमांक आहे 131वा. प्रश्न क्रमांक 46 आहे. आशियातील पहिला लोहिया कुक समुद्रधुनी ओलांडणारा पॅराजेल तरुणपटू कोण ठरला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे सत्येंद्र सिंग लोहिया. ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 47 आहे. स्वतंत्र शहरी धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर बघा, याचं उत्तर आहे केरळ राज्य. तर केरळ या राज्याने नुकतेच स्वतंत्र शहरी धोरण लागू करणारे म्हणजेच मंजूर करणारे भारतातील पहिलेच राज्य बनले आहे. प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48 आहे. उत्तराखंडमधील लॉर्ड कर्जन रोड या कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे? तर बघा, नंदा सुनंदा सर्किट या नावाने ओळखला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 49 आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी कोणत्या वर्षापर्यंत भारतातून लिम्फॅटिक फायलेरियासिस म्हणजेच हत्तीरोग नष्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर बघा, 2027पर्यंत हत्तीरोग नष्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रश्न क्रमांक 50 बघूयात आपण. ब्रह्मपुत्र नदीच्या पूर आणि धूप व्यवस्थापनासाठी आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्याला $182 दशलक्ष कर्ज जाहीर केले आहे? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आसाम. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतातील पहिली AI लिव्हिंग लॅब कोणत्या राज्यात सुरू केली आहे? तर बघा, महाराष्ट्र असं याचं उत्तर आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतातील पहिली AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स लिव्हिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 52 आहे. भू आधार योजना कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे दिल्ली. चला पुढचा प्रश्न आहे. म्युनिक सुरक्षा परिषद 2026ची 65वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर बघा, म्युनिक सुरक्षा परिषद 2026ची 65वी आवृत्ती ही जर्मनी या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. चला प्रश्न क्रमांक 54 आहे. गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर बघा, याचं उत्तर असणार आहे दीपक गुप्ता. चौथे विश्व मराठी संमेलन कुठे आयोजित केले जाणार आहे? तर बघा, नाशिक या शहरामध्ये चौथे विश्व मराठी संमेलन आयोजित केले जाणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. पंतप्रधान मदत योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील पीडितांना किती रक्कम कॅशलेस उपचारांसाठी दिली जाईल? तर बघा, एकूण 1.5 लाख रुपये एवढी रक्कम दिली जाईल. चला पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 57 आहे. फिडे फ्री स्टाईल बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2026 कोणी जिंकली आहे? तर बघा, मॅग्नस कार्लसनने ही स्पर्धा जिंकलेली आहे, ज्याचं नाव आहे फिडे फ्री स्टाईल बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 58 आहे. नुकतीच कोणत्या राज्य विधानसभेने आमदारांसाठी AI आधारित डिजिटल उपस्थिती प्रणाली म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित डिजिटल उपस्थिती प्रणाली सुरू केली आहे? तर बघा, याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश सरकारने नुकतीच आमदारांसाठी AI आधारित डिजिटल उपस्थिती प्रणाली सुरू केलेली आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराज जयंती नुकतीच कोणत्या दिवशी साजरी केली गेली?
तर 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची नुकतीच जयंती साजरी केली आहे. बघा प्रश्न क्रमांक 60 आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार कोणत्या राजकीय पक्षाला इलेक्टोरल ट्रस्टकडून सर्वाधिक देणगी मिळाली आहे? याचं उत्तर आहे याचं उत्तर असणार आहे भारतीय जनता पार्टी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 61 आहे. फेब्रुवारी 2026मध्ये कोणत्या देशाने पॅक्स सिलिका करारावर स्वाक्षरी केली आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पॅक्स सिलिका या करारावरती नुकतीच भारताने स्वाक्षरी केलेली आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतामध्ये आयोजित झालेल्या ग्लोबल इंडिया इम्पॅक्ट समिटची थीम काय होती? तर बघा ग्लोबल इंडिया इम्पॅक्ट समिटची ती थीम होती, त्याचं बघा थीम काय होती तिची? सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. ओके, तर सर्वजन हिताय आणि सर्वजन सुखाय अशी थीम होती. प्रश्न क्रमांक 63 आहे. आनंद कॅन्टीन कुमार भारती तर प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे विद्यार्थी मित्रांनो. आनंद कॅन्टीन कुमारस्वामी पुरस्कार 2026 कोणी जिंकला आहे? तर बघा आनंद कॅन्टीन कुमारस्वामी पुरस्कार 2026 जो आहे तो चारू गुप्ता यांनी जिंकला आहे. फेब्रुवारी 2020मध्ये भारतातील कोणत्या राज्याने नक्षलवादी मुक्त राज्य म्हणून घोषित केले आहे? तर बिहार या राज्याने नक्षलवादी राज्य म्हणून घोषित केले आहे. नक्षलवादी मुक्त राज्य म्हणून घोषित केलेले आहे. ओके, तर लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 65 आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी बायो आशिया 2026मध्ये शिखर परिषदेच्या 23व्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे केले आहे? तर हैदराबाद या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले आहे. तर चला प्रश्न क्रमांक 66 आहे. राष्ट्रीय महामार्ग जवळ भारतातील पहिले मधमाशी कॉरिडॉर विकसित करण्याचा उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर बघा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI. ओके, तर NHAI या संस्थेने नुकतेच हा उपक्रम सुरू केला आहे. तर लक्षात असू द्या. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर बघा स्मृती मंदाना या क्रिकेटरने BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025चा पुरस्कार नुकताच जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 68 आहे. 52वी G7 शिखर परिषद 2026 कोणत्या देशात आयोजित होणार आहे? तर बघा फ्रान्समध्ये 52वी G7 शिखर परिषद 2026 आयोजित होणार आहे. म्हणजेच यावर्षीची ती परिषद असणार आहे. प्रश्न क्रमांक 69 आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा रस्ते अपघातामधील पीडितांना वेळेवर वैद्यकीय मदत आणि मोफत उपचार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे? तर बघा त्या योजनेचं नाव आहे PM राहत योजना. प्रश्न क्रमांक 70 आहे. NLST आणि NLOT या 2 महाकाय दुर्बिणी कोठे बसवल्या जाणार आहेत? तर लडाख या प्रदेशामध्ये NLST आणि NLOT या 2 महाकाय दुर्बिणी बसवल्या जाणार आहेत. ओके, तर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये बसवले जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 71 बघूयात आपण. चर्चेत असणारे CJ-1000 म्हणजेच CJ-1000 रोड मोबाईल मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर बघा चीन या देशाने हे मिसाईल विकसित केलेले आहे. तर नीती आयोगाच्या ट्रेड अँड वॉच अहवालानुसार इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा भारताचा क्रमांक 2रा आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 73 आहे. सुपोषित गरुडेश्वर अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर बघा गुजरात या राज्यामध्ये सुपोषित गरुडेश्वर अभियान सुरू करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 74 आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय गाय सांस्कृतिक संग्रहालय कोणत्या शहरामध्ये स्थापन केले जाणार आहे? तर बघा उत्तर प्रदेश या राज्यामधील मथुरा या ठिकाणी भारतातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय स्थापन केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 75 आहे. नुकतेच कोणत्या भारतीय कंपनीने उत्पादित केलेल्या NOPV2 या पोलिओ लसीला WHO ने मान्यता दिली आहे? तर बघा WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना. तर त्या लसीचं नाव आहे बायोलॉजिकल E लिमिटेड. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 76 आहे. इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये साही आणि बोध
हे 2 राष्ट्रीय प्रमुख उपक्रम कोणी सुरू केले आहेत? तर बघा, साही आणि बोध हे 2 राष्ट्रीय उपक्रम JP नड्डा यांनी सुरू केले आहेत. तर बघा, T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये 700 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण बनला आहे? तर याचं उत्तर असणार आहे राशिद खान. तर राशिद खान हा T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये 700 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 78 आहे, भारतातील पहिला पाण्याखालील ट्विन ट्यूब रोड आणि रेल्वे बोगदा कोणत्या नदीखाली बांधला जाईल? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदीच्या खाली ट्विन ट्यूब रोड आणि रेल्वे बोगदा बांधण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 79 आहे बघा, 2026मध्ये भारतीय लष्कर कोणत्या राज्यात पहिला इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप आयोजित करणार आहे? याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. तर चला पुढचा प्रश्न आहे, अडानी पॉवर या कंपनीने अणुऊर्जा क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणती उपकंपनी स्थापन केली आहे? तर बघा, नवीन उपकंपनी स्थापन करण्यात आली आहे. त्याचं नाव आहे अडानी ॲटॉमिक एनर्जी. बघा, याचं उत्तर असणार आहे अडानी ॲटॉमिक एनर्जी. ओके. तर बघा, अडानी पॉवर या कंपनीने अणुऊर्जा क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी अडानी ॲटॉमिक एनर्जी ही नवीन उपकंपनी स्थापन केली आहे. ओके. तर बघा, प्रश्न क्रमांक 81 आहे, फेब्रुवारी 2026मध्ये भारत आणि जर्मनी, जपान आणि ब्राझील म्हणजेच भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील या G4 गटाची बैठक कुठे झाली आहे? तर बघा, याचं उत्तर आहे जर्मनी. तर जर्मनी या देशामध्ये ही बैठक झाली होती. प्रश्न क्रमांक 82 आहे, भारत सरकारने हॅमर या मार्गदर्शक शस्त्राचे गायडेन मिसाईलचे निर्मितीसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे फ्रान्स. तर फ्रान्स या देशासोबत नुकताच करार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशासोबत नुकतीच मायनिंग पॅक्टवर करार केला आहे? तर भारताने नुकताच ब्राझील या देशासोबत मायनिंग पॅक्टवरती सही केली आहे, म्हणजेच करार केला आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 84 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतातील पहिल्या खाजगी क्षेत्रातील एअरबस H-125 हेलिकॉप्टरच्या शेवटच्या असेंब्ली लाईनचे उद्घाटन कुठे केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे कर्नाटक वेमगल. ओके, म्हणजेच कर्नाटक या राज्यामधील वेमगल या ठिकाणी हे उद्घाटन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 85 आहे, फेब्रुवारी 2026मध्ये बोधन AI आणि एजू AI स्टॅक कोणी लॉन्च केले आहे? तर बघा, धर्मेंद्र प्रधान यांनी फेब्रुवारी 2026मध्ये बोधन AI आणि एजू AI स्टॅक हे नुकतेच लॉन्च करण्यात आलेले आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, हिवाळी ऑलिम्पिकच्या म्हणजेच विंटर ऑलिम्पिकमध्ये च्या इतिहासामध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे? बरं बघा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, पहिलाच खेळाडू असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. तर जोहान्स होस्फ्लोट क्लोबो असे या खेळाडूचं नाव आहे. यांनी नुकतेच हिवाळी ऑलिम्पिक म्हणजेच विंटर ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. प्रश्न क्रमांक 87 बघूयात आपण. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाची नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर बघा, याचं उत्तर असणार आहे प्रसन्न कुमार डी. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. नुकतेच कोणत्या देशातील राज्यांच्या थडग्यांमध्ये 2000 वर्षापूर्वींचे 20 तमिळ ब्राह्मी शिलालेख सापडले आहेत? तर बघा, याचं उत्तर असणार आहे इजिप्त या देशामध्ये. पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोणत्या राज्यामध्ये आत्मनिर्भरता अभियान सुरू केले आहे? तर बघा, आत्मनिर्भरता अभियान जे आहे ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये नुकतेच सुरू करण्यात आले आहे. तर कोणी सुरू केले आहे? तर त्यांचं नाव आहे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान. प्रश्न क्रमांक 90 आहे, नुकताच कोणत्या राज्य सरकारने समान नागरी संहिता अध्यादेश 2026 लागू केला आहे? तर बघा, उत्तराखंड या राज्याने नुकताच समान नागरी संहिता अध्यादेश 2026 हा लागू करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 91 बघूयात आपण. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारी पहिली क्रिकेटपटू कोण ठरली आहे? तर बघा, हरमनप्रीत कौर ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारी हरमनप्रीत कौर ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी महिला क्रिकेटपटू बनलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच AI स्टार्टअप बुक कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? तर बघा, याचं उत्तर आहे
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 20 फेब्रुवारी 2020मध्ये बघा 20 फेब्रुवारी 2020 रोजी कोणत्या भारतीय राज्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर बघा अरुणाचल प्रदेश या राज्याचा 20 फेब्रुवारी 2020 रोजी बघा विद्यार्थी मित्रांनो 20 फेब्रुवारी 2026 आहे इथे. तर 20 फेब्रुवारी 2026 रोजी अरुणाचल प्रदेश या राज्याचा स्थापना दिवस असतो. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. नुकतेच सुरू झालेले प्रांतिकरण व्यवस्थापन प्रणाली पोर्टल कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बघा प्रांतिकरण व्यवस्थापन प्रणाली हे पोर्टल आसाम या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 95 आहे. ULPIN म्हणजेच भू आधार प्रणाली लागू करणारे भारतातील 29वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोण बनला आहे? तर बघा दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. चला पुढचा प्रश्न आहे. नुकतीच कोणत्या विदेशी कंपनीने US इंडिया कनेक्ट समिट सबसी केबल उपक्रमाची घोषणा केली आहे? तर बघा गुगल या कंपनीने नुकतीच ही घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 97 आहे. भारतातील पहिले युरोपियन लीगल गेटवे ऑफिस कोणत्या शहरात सुरू झाले आहे? तर बघा नवी दिल्लीमध्ये भारतातील पहिले युरोपियन लीगल गेटवे ऑफिस सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारताने संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमासोबत किती वर्षांसाठी तांदूळ पुरवठा करार केलेला आहे? तर बघा 5 वर्षासाठी हा करार करण्यात आलेला आहे. नुकतेच भारताने कोणत्या देशाला त्यांची पहिली हायस्पीड फेरी भेट देणार आहे? तर बघा मालदीवला ही हायस्पीड फेरी भेट देणार आहे. म्हणजे ही एक बोट असणार आहे. ओके. तर बघा प्रश्न क्रमांक 100 आहे. 6वा भारत फ्रान्स वार्षिक संरक्षण संवाद कोठे आयोजित करण्यात आला होता? तर बघा याचं उत्तर आहे बंगळुरू. पुढचा प्रश्न आहे. इंदिरा गांधी सुख शिक्षण योजना ही कोणत्या राज्य सरकारने नुकतीच सुरू केली आहे? तर बघा हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने इंदिरा गांधी सुख शिक्षण योजना ही नुकतीच सुरू केली आहे. पुढचा प्रश्न आहे. गगनयान मोहिमेसाठी ड्रॉग पॅराशूटची पात्रता पातळी लोड चाचणी कोठे घेण्यात आली आहे? तर बघा चंदीगड या ठिकाणी ही चाचणी घेण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे. महिला आशिया कप रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिप 2026 कोणत्या संघाने जिंकली आहे? तर इंडिया ए या टीमने ही स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 104 आहे. 2026चा वज्रप्रहार युद्धसरावाची 16वी आवृत्ती जी आहे ती कोणत्या देशांतर्गत म्हणजेच भारत आणि कोणत्या देशांतर्गत होत आहे? तर बघा 2026चा वज्रप्रहार या युद्धसरावाची 16वी आवृत्ती जी आहे ती भारत आणि अमेरिका या देशांतर्गत होत आहे. पुढचा प्रश्न आहे. सय्यद 3 हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर सय्यद 3 हे क्षेपणास्त्र इराण या देशाने विकसित केले आहे. पुढचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मिलान कोर्टिना 2026 हिवाळी ऑलिम्पिकसाठी कोणत्या देशावरील बंदी उठवली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे रशिया आणि बेलारूस. पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतीय नौदलाने सुरू केलेल्या पहिल्या स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण जहाजाचे नाव काय आहे? तर बघा कृष्णा असं या जहाजाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 108 आहे. दिबांग बहुउद्देशीय प्रकल्प नुकताच कोणत्या राज्यात बांधला जात आहे? याचं उत्तर असणार आहे अरुणाचल प्रदेशमध्ये हा दिबांग बहुउद्देशीय प्रकल्प नुकताच बांधला जात आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कोणते वर्ष भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर बघा 2026 म्हणजे चालू वर्ष हे घोषित केलेले आहे. ओके. तर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? तर 24 फेब्रुवारी रोजी दरवर्षी आपण केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस साजरा करतो. पुढचा प्रश्न आहे. हिवाळी ऑलिम्पिक खेळ 2026मध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे? तर बघा याचं त्या देशाचं नाव आहे नॉर्वे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर बघा ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026मध्ये भारताचा 6वा क्रमांक आहे. चला पुढचा प्रश्न आहे.
79व्या ब्रिटिश अकादमी पुरस्कार म्हणजेच बाफ्टा पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बघा त्या अभिनेत्याचं नाव आहे रॉबर्ट आरामयो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 114 आहे. नुकतेच रॉब जेटन हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण प्रधानमंत्री बनले आहेत? याचं उत्तर आहे नेदरलँड्स. चला पुढचा प्रश्न आहे. लिब्रे विन चॅम्पियन्स कप 2026 ही पहिली स्नूकर स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर पहिली स्पर्धा असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे पंकज अडवाणी. प्रश्न क्रमांक 116 आहे. 6वी राष्ट्रीय राफ्टिंग स्पर्धा कोणत्या नदीवर आयोजित करण्यात येणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचं उत्तर असणार आहे चिनाब नदी. तर चिनाब नदीवरती 6वी राष्ट्रीय राफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. बघा पुढचा प्रश्न आहे. आरिसिमा सियाहेन्से या नावाची एक नवीन कोब्रा लिली प्रजाती कोणत्या ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आढळून आली आहे? तर याचं उत्तर असणार आहे बघा याचं उत्तर आहे मिझोराम या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात आपण. वनजीवी दीदी हा उपक्रम महिलांसाठी वन्यजीवांची संरक्षण करण्यासाठी कोणी सुरू केला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे पलाऊ व्याघ्र प्रकल्प झारखंड. तर वनजीवी दीदी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 119 आहे. वायब्रंट विलेजेस प्रोग्राम 2 कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर बघा आसाममध्ये वायब्रंट विलेजेस प्रोग्राम 2 हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. फेब्रुवारी 2026मध्ये कोणत्या देशाने ओटावा कन्व्हेन्शनमधून माघार घेण्याची घोषणा केली आहे? तर बघा त्या देशाचं नाव आहे पोलंड. पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतातील कोणते गाव अधिकृतपणे पहिले जातमुक्त गाव बनलेले आहे? तर प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो बघा पहिलेच गाव असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे सौंदळा महाराष्ट्र. तर सौंदळा महाराष्ट्र हे गाव म्हणजेच महाराष्ट्रामधील सौंदळा हे गाव भारतातील पहिले जातमुक्त गाव बनलेले आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर असणार आहे हरपरन कौर ट्रेहान. ओके चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 123 नंबरचा प्रश्न आहे. स्पिनोसोरस मिराबिलिस डायनोसॉरची नवीन प्रजाती कोणत्या वाळवंटात सापडली आहे? तर बघा ही नवीन प्रजाती सहारा वाळवंटामध्ये सापडली आहे. पुढचा प्रश्न आहे. पहिला ईशान्य तांदळाचा महोत्सव वारसाधान्य कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जाईल? तर बघा नागालँड या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 125 आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट 2027 कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर बघा पुढील वर्षाची AI समिट जी आहे AI समिट ती स्वित्झर्लंड या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. सलग दुसऱ्या वर्षी CEO ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा सलग दुसऱ्या वर्षी CEO ऑफ द इयर या पुरस्काराने समीर कनोडिया यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. देशातील पहिल्या प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली नमो भारत ट्रेन कॉरिडॉर आणि मेट्रो नेटवर्कचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे केले आहे? तर बघा हे उद्घाटन मेरठ या ठिकाणी केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे. चर्चेत असणारे लोनाकापावीर हे औषध प्रामुख्याने कोणत्या रोगाच्या प्रतिबंधासाठी वापरले आहे म्हणजेच वापरले जाते? ओके तर बघा HIV या रोगाच्या प्रतिबंधासाठी हे वापरले जाते. प्रश्न क्रमांक 129 आहे. खजुराहो नृत्य महोत्सवाची 52वी आवृत्ती कोठे आयोजित केली जात आहे? बघा मध्य प्रदेश खजुराहो या ठिकाणी खजुराहो नृत्य महोत्सवाची 52वी आवृत्ती आयोजित केली जात आहे. चला पुढचा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026मध्ये भारताचे टपाल सेवांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे? तर बघा भारताने ब्राझील या देशासोबत सामंजस्य करार केला आहे. पुढचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाने त्यांचा सर्वोच्च संसदीय सन्मान स्पीकर ऑफ द नेसेट मेडलने सन्मानित केले आहे? तर बघा इस्रायलचा हा सन्मान आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. आशिया आर्थिक संवाद 2026ची 7वी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे? तर बघा महाराष्ट्रामधील पुणे या शहरामध्ये ही आशिया आर्थिक संवाद 2026ची 7वी आवृत्ती नुकतीच आयोजित करण्यात आली आहे.
पुढचा प्रश्न आहे इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले आहे? तर बघा भारताने हे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. प्रश्न क्रमांक 134 आहे CM 302 हे सुपरसॉनिक अँटीशिप क्रूज क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर बघा CM 302 हे जे सुपरसॉनिक अँटीशिप क्रूज क्षेपणास्त्र आहे ते चीन या देशाने विकसित केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या नेसेट या संसदेला संबोधित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय बनले आहेत? तर बघा याचं उत्तर आहे इस्रायल. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026चे उद्घाटन कोठे केले आहे? तर बघा महाराष्ट्रातील शेगाव या ठिकाणी हे उद्घाटन केलेले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. एक्झरसाइज अग्निवर्षा 2026 भारतीय लष्कराने कोठे आयोजित केली आहे? तर बघा एक्झरसाइज अग्निवर्षा 2026 जी एक्झरसाइज आहे ती भारतीय लष्कराने राजस्थान या राज्यामध्ये आयोजित केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रभवनामध्ये एडविन लुटियन्सच्या जागी कोणता पुतळा बसवण्यात आलेला आहे? ओके, तर असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा एडविन लुटियन्सच्या जागी C राजगोपालाचारी यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. ऑपरेशन स्ट्राइप्स अंतर्गत एक्सप्लोरर नावाचा वाघ कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आला आहे? तर पापीकोंडा राष्ट्रीय उद्यानामध्ये हा वाघ सोडण्यात आलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली कोणत्या शहरामध्ये सुरू केली आहे? तर बघा ही गांधीनगर या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. गुजरात या राज्याची राजधानी आहे गांधीनगर. पुढचा प्रश्न आहे कोणते वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर बघा 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले फुगवता येणारी अंतराळ अधिवास अंतरिक्ष हब कोणत्या स्टार्टअपद्वारे लॉन्च केले जाणार आहे? तर बघा आकाशलब्धी या स्टार्टअपद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मधील नवीन उत्पन्न कर कायदा 2025 केव्हा लागू होणार आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे 1 एप्रिल 2026. पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये पुढील 5 वर्षामध्ये किती कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर बघा एकूण 300 कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. चला पुढचा प्रश्न आहे मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार 2026 नुकताच कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे पद्मा तळवळकर. चला पुढचा प्रश्न आहे खंजर 13 हा 13वा संयुक्त राष्ट्रीय सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर बघा हा जो सराव आहे खंजर 13 हा भारत आणि किर्गिस्तान या देशामध्ये नुकताच आयोजित झाला होता. प्रश्न क्रमांक 147 आहे भारतातील पहिले राष्ट्रीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षण कोणत्या संस्थेद्वारे केले जाईल? तर याचं उत्तर असणार आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय आत्मनिर्भर हस्तकला महोत्सव आयोजित केला आहे? तर बघा हरियाणा या राज्यामध्ये हा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय आत्मनिर्भर कला महोत्सव आयोजित केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे फेब्रुवारी 2026पर्यंत भारतात रामसर स्थळांची एकूण संख्या किती झाली आहे? तर बघा याचं उत्तर असताना आहे 98. चला पुढचा प्रश्न आहे चीनवर निर्भरता कमी करण्यासाठी कोणत्या देशाने प्रोजेक्ट वॉल्ट हे सुरू केलेले आहे? तर बघा प्रोजेक्ट वॉल्ट हे अमेरिकेने सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे नुकतेच कोणत्या संघटनेने इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे युरोपियन युनियन. पुढचा प्रश्न आहे पहिली जागतिक बिग कॅट कॉन्फरन्स खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित होणार आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे भारत. पुढचा प्रश्न बघूयात आपण मणिपूर राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर बघा त्यांचं नाव आहे यमनम खेमचंद. तर हे मणिपूर या राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे 800 अब्ज म्हणजेच 800 बिलियन अमेरिकी डॉलर एवढे उत्पन्न असणारे जगातील पहिले व्यक्ती कोण आहेत?
तर बघा इलॉन मस्क हे आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 155 आहे. UMEED म्हणजेच उमीद हे केंद्रीय पोर्टल कोणत्या प्रकारच्या मालमत्तांच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे वक्फ मालमत्ता. पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतातील पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन कुठे झाले आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई. पुढचा प्रश्न आहे 10वा मिसिंग यूथ फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर बघा 10वा मिसिंग यूथ फेस्टिवल जो आहे तो आसाम या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 जो आहे तो कोणाला मिळाला आहे? तर बघा त्यांचं नाव आहे रुबल नागी. यांना ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 मिळालेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 2026मध्ये केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत भारताला कुपोषणमुक्त करण्याचे नवीन लक्ष्य ठेवले आहे? तर 2030 हे वर्ष असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिक बजेट कोणत्या राज्याने सादर केले आहे? तर बघा केरळ या राज्य सरकारने नुकतेच ज्येष्ठ नागरिक बजेट भारतात पहिल्यांदाच सादर केलेले आहे. ओके, म्हणून प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतातील पहिला UAV चाचणी आणि नवोन्मेष कॉरिडॉर कोणत्या विमानतळावर स्थापन होणार आहे? तर बघा त्या विमानतळाचं नाव आहे रंगेलुंडा विमानतळ. पुढचा प्रश्न आहे. भारतातील पहिली LNG डिझेल दुहेरी इंजिनावर चालणारी DEMU म्हणजेच डेमू ट्रेन कुठे चालवली आहे? तर बघा अहमदाबाद या ठिकाणी चालवलेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये निवडून येणारी पहिली इराणची पहिली महिला सदस्य कोण बनली आहे? तर बघा सोयारा आघाई असे यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. कोणत्या राज्य सरकारने पिलो AI हे ॲप सुरू केले आहे? तर बघा पिलो AI हे जे ॲप आहे ते आंध्र प्रदेश या सरकारने सुरू केलेले आहे. चला पुढचा प्रश्न आहे. भारतीय रेल्वेने कोणत्या प्राण्यांशी संबंधित अपघात रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम घुसखोरी शोध प्रणाली सुरू केलेली आहे? तर बघा ह्याचं उत्तर असणार आहे हत्ती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 166 आहे. ग्रामीण महिला उद्योगांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026मध्ये कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर बघा शी मार्ट हा जो उपक्रम आहे तो ग्रामीण महिला उद्योजकांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्लॅटफॉर्म आधारित गीर कामगार आणि विकास मंडळाची स्थापना कोणत्या राज्याने केली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे कर्नाटक या राज्याने प्लॅटफॉर्म आधारित गीर कामगार आणि विकास मंडळाची स्थापना केलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही फेब्रुवारी महिन्यातील जे महत्त्वाचे चालू घडामोडी होते ते आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.